आणि एक महत्त्वाची अपडेट हाती येते। आंदोलकांनी आंदोलन संपवावं असं आवाहन आता सरकारकडून करण्यात आलंय। जे.पी. नड्डा यांनी हे आवाहन केलेलं आहे। सीजेपीच्या शिष्टमंडळासोबत चर्चा झाली आहे, त्यांनी त्यांच्या मागण्या आमच्यापर्यंत पोहोचवल्याचं जे.पी. नड्डा यांनी म्हटलेलं आहे। या सगळ्या संदर्भात त्यांनी ट्विट करून माहिती दिलेली आहे। शांततापूर्ण चर्चा ही सीजेपीच्या शिष्टमंडळासोबत झालेली आहे। त्यांनी जी काही मागण्या केलेल्या आहेत त्या सगळ्याबाबत आधी तोंडी चर्चा झाली, त्यानंतर त्यांनी जी काही याचिका आहे ती देखील याचिका लिखित स्वरूपात माझ्याकडे साधारणपणे 4च्या दरम्यान दिलेली आहे। त्यामुळे आता सर्व जे आंदोलनकर्ते आहेत त्यांनी आपलं आंदोलन संपवावं आणि जी परिस्थिती आहे ती पुन्हा सर्वसामान्य व्हावी अशी अपेक्षा जे.पी. नड्डा यांनी व्यक्त केलेली आहे। सध्या जंतर मंतर ते संसद या संपूर्ण परिसरामध्ये जे आंदोलक आहेत त्यांची धरपकड केली जाते। बंदोबस्त मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आलेला आहे। हा देखील एक तेव्हा ही लाईव्ह दृश्य आपण पाहतोय। हा एक आंदोलक करता आहे ज्याला पोलिसांनी आता ताब्यात घेतलेला आहे। त्याला कदाचित उठता येत नाही असं तो म्हणतोय। तर दुसरीकडे मोठ्या संख्येनं बंदोबस्त इथे पाहायला मिळतोय। काही जे आंदोलक करते आहेत त्यांनी धरणं दिलेलं आहे, ठिय्या मांडलेला आहे। बंदोबस्त मोठ्या प्रमाणात वाढवण्यात आलेला आहे। काही आंदोलक पोलिसांच्या ताब्यात आहेत। बॅरिकेड्स तोडण्याचे आंदोलकांकडून प्रयत्न देखील झालेले होते आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर मोठा बंदोबस्त या ठिकाणी वाढवण्यात आलेला होता। अतिरिक्त कुमक देखील मागवण्यात आलेली होती। आंदोलकांमधला एक गट जो होता तो संसद भवनावर पोहोचलेला होता। संसदेचे सर्व गेट या आधी बंद केले गेले होते, मात्र अजूनही काही जे आंदोलक आहेत हे या आसपासच्या परिसरामध्ये आहेत। या पूर्णपणे आंदोलक हे हटलेले नाही आहेत। काही आंदोलनकर्ते अजूनही रस्त्यावर आहेत। कदाचित या ठिकाणी जाणारी वाहतूक देखील ते रोखतायत की काय असं चित्र सध्या समोर येत आहे। तर हे काही दगड जे पोलिसांवर देखील भिरकावण्यात आलेले होते, यामध्ये काही पोलीस जखमी झालेले आहेत, काही विद्यार्थी देखील जखमी झालेले आहेत। काही जणांची धरपकड केली जाते, काही जणांना समजावून देखील सोडण्यात येत आहे। इस तरफ चले जाओ, अभी है ना हंगामा हो रहा है। मैं नहीं कर रहा हूँ, अगर तुम नहीं कर रहे हो तो बेटा शाबाश।